काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे प्रतिनिधी भाग्यश्रीनं। काय आहे नेमकी तिथली स्थिती ती आधी पाहूयात। मध्यरात्रीपासून पडलेल्या पावसाचा फटका मध्य रेल्वेला देखील बसलेला पाहायला मिळतोय। आत्ता खरं तर सकाळची वेळ आहे, ही गर्दीची वेळ आहे। सगळ्यांनाच माहिती आहे चाकरमानी मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवली या साईडहून ठाण्याकडे जायला निघालेले असतात। मात्र ठाण्याहून पुढेच मुळात मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने भांडूप येथे हे पाणी साचले, त्यामुळे ट्रेन पूर्ण ठप्प झालेल्या आहेत। कसारा असेल, खोपोली असेल, या सगळ्या ट्रेन बंद झालेल्या आहेत। त्यामुळे ठाण्यापर्यंत ट्रेन जात आहेत, मात्र ठाण्याच्या पुढे ट्रेन जात नसल्याने पुन्हा एकदा इथे नागरिकांना पंचायत झालेली आहे। चाकरमान्यांचे हाल होताना पाहायला मिळतात। आपण बघतोय तर आता सध्या अंबरनाथ ही विशेष ट्रेन सोडली जाते। डोंबिवली स्टेशनवर ही ट्रेन आता येण्याची चाकरमानी प्रतीक्षा करतायत। काही चाकरमानी तर पुन्हा घरी जायला निघालेले आहेत। काही चाकरमानी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया। दादा, किती वेळ इथे थांबलायत? मी आता 15 मिनिटात आहे बरोबर। कुठे जायचं आहे तुम्हाला? आम्हाला सीएसटीला जायचं, डोंबिवली लोकलला ते 27-29चा त्याच्यात जायचं। 15 मिनटं झालेली आहेत, लोक इथे थांबलेत। जर समोरच्या साईडला बघितलं तर तिथे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, कारण सकाळची वेळ आहे। चाकरमानी ऑफिसला जायला निघालेले आहेत। या ट्रेन आता कधी सुरळीत होत आहेत हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ट्रॅकवरचं पाणी ओसरल्याशिवाय या ट्रेन सुरळीत होणार नाही आहेत, त्यामुळे ते कधी मध्य रेल्वे यंत्रणा सज्ज करते आणि कधी ट्रेन सुरळीत होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, ठाणे।